महाराष्ट्रामध्ये मतदानाची चोरी झाली, बोगस मतदान झालं. प्रश्न निवडणूक आयोगाला विचारला, भाजपला का मिरच्या झोंबल्या? महाराष्ट्रात नुसतं बोगसच मतदान वाढलेलं नाही, महाराष्ट्रात बोगस मतदान करण्यात सुद्धा आलं. मी स्वतः त्याचा पुरावा आहे. माझं स्वतःला विधानसभेला मतदान करायला मिळालेलं नाही, याच्यापेक्षा फ्रॉड दुसरा काय असू शकतो? आणि मी जी काही माहिती सांगणार आहे मित्रांनो, ती अत्यंत गंभीर स्वरूपाची आहे, अत्यंत भयानक स्वरूपाची आहे. आणि हे महाराष्ट्रात घडलंय. राहुल गांधी बोलले ते काही चुकीचं नाही. नुसतं 70-80 लाख मतदान वाढलेलंच नाही, तर 5-50 लाख मतदान हे त्या व्यक्तीनं न करता त्याच्या अगोदर बोगस मतदान सुद्धा झालेलं आहे. ते किती असेल मला माहित नाही. आपला प्रश्न थेट निवडणूक आयोगाशी आहे. चेल्या चपाटांनी आणि अंधभक्तांनी इकडं प्रवेश करू नये, ही सक्त ताकीद आहे. कारण अंधभक्तांचं आणि बाजार भुंग्यांचं किंवा चेल्या चपाट्यांचं या व्हिडिओच्या चर्चेमध्ये काम नाही. आणि माझं हे जाहीर आव्हान आहे या व्हिडिओच्या माध्यमातून. मित्रांनो, सप्रेम जय जाऊ, नमस्कार, जय शिवराय. मी संतोष शिंदे एक वेगळा व्हिडिओ घेऊन आलोय. कारण सुद्धा आहे. विधानसभेला मी मतदानाला गेलो होतो. माझ्या मतदानाच्या अगोदर काही सेकंद माझं मतदान भलताच करून गेला होता. राहुल गांधींनी, देशाचे लोकसभेचे विरोधी पक्ष नेते, त्यांनी तर आरोप काय केलाय, महाराष्ट्र विधानसभेमध्ये जे 5वी बहुमत भाजपला मिळालंय त्याच्यामध्ये बोगस मतदानाचा खूप मोठा वाटा आहे. प्रश्न कुणाला विचारलाय? मोदींना विचारलाय का? प्रश्न विचारला निवडणूक आयोगाला. ताशेरे कुणावर ओढलेत, आक्षेप कुणावर आहे? निवडणूक आयोगावर. उत्तर निवडणूक आयोगाने द्यावं ना. राज्याचे मुख्यमंत्री का उत्तर देत आहेत? भाजपचे गल्लीबोळातले कार्यकर्ते का उत्तर देत आहेत? कारण त्यांना सुद्धा माहितीये की आपण चोरी केली. असं आहे का? हे खरंय का? मग याने उत्तर द्यायचं काय? बेगानी के शादी में अब्दुल्ला दीवाना क्यों? क्योंकि चौकीदार ही चोर था, इसलिए उसे डर लगता है और उसे बुरा भी लगता है. आणि याच मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायची म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जास्तीत जास्त शेअर करा. 1 मिनिट लक्षात घ्या. आपल्याला महत्वाच्या विषयावर, इथल्या सिस्टीम बद्दल चर्चा करतोय. म्हणून प्रत्येक व्यक्ती मतदार आहे. जातीचा, धर्माचा, पक्षाचा संतोष शिंदेच्या व्हिडिओमध्ये काही संबंध नसतो. भारतीय म्हणून तो बोलत असतो. मी स्वतः भारतीय आणि मला भारतीयांची काळजी आहे. म्हणून मतदानाच्या त्या बोगस प्रक्रियेबद्दल जो आक्षेप राहुल गांधींनी घेतलाय तो निवडणूक आयोगाला विचारलेला प्रश्न आहे. भाजपवाल्यांची तिळपापड होण्याची किंवा माझ्या व्हिडिओतून सुद्धा मिरच्या झोंबायची आणि मला चांगलं वाईट कमेंट मध्ये बोलायची शक्यतो त्यांना गरज पडणार नाही. कारण त्यांनी चोरी केली आहे. म्हणूनच फडणवीस साहेब महाराष्ट्रासमोर येऊन राहुल गांधी विषयी काही वाईट बोलतायत. आणि लक्षात घ्या, मी राहुल गांधीचा कुणीही नाही. त्या पक्षाबद्दल, त्यांच्याबद्दल मला काडीचंही देणं गेलं नाही. व्यक्ती म्हणून मी त्यांचा सन्मान करेल. मात्र त्यांची जी भूमिका आहे त्याच्याबद्दल मी चर्चा करतोय. आणि खास करून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जी भूमिका मांडली ती इतकी हास्यास्पद आहे, ती इतकी म्हणजे स्वतःवर ओढवून घेणारी आहे आणि महाराष्ट्राला फसवणारी, दिशाभूल करणारी आहे. म्हणून मी हा व्हिडिओ घेऊन येतोय. मित्रांनो बघा, 2024 मध्ये विधानसभेच्या निवडणुका होत्या आणि पुण्यामध्ये पर्वती मतदारसंघ किती मोठा आहे, कसबा मतदारसंघ किती मोठा आहे, पलीकडे कॅन्टोन्मेंट मतदारसंघ किती मोठा आहे, खडकवासला मतदारसंघ किती मोठा आहे, मग वडगाव शेरी असेल, शिवाजीनगर असेल, असे 8 विधानसभा मतदारसंघ आहेत. मी फक्त पुण्यातलं उदाहरण देतोय तुम्हाला. तुमच्या सुद्धा मतदारसंघात ही गोष्ट 1001% घडली असेल. ती गोष्ट काय? ती गोष्ट अशी की पुण्यातल्या त्या 8 विधानसभेतल्या काही विधानसभा मतदारसंघामध्ये स्लम एरिया भरपूर आहे, झोपडपट्टीचं प्रमाण भरपूर आहे. मतदान ही तिथं झाडून होतं किंवा पैशावर काय गडबड करतात माहित नाही, तो विषय सुद्धा बाजूला राहू दे.
उपनगरांमध्ये खडकवासला मतदारसंघ तसा खूप मोठा आहे. माझंही मतदान यावेळेस खडकवासला मतदारसंघात आलेलं होतं. मी सहकुटुंब मतदानाला गेलो. एकतर आपण दरवर्षी मतदार यादी अपडेट करतो. मतदार यादी इकडून तिकडून सारखी मत कशी पळतात काय माहित नाही. पर्वतीतलं मतदान जर आपण ट्रान्सफर केलं तर दुसऱ्या मतदारसंघात जातं. खडकवासल्याचं मतदान ट्रान्सफर केलं तर दुसरीकडे जातं, अन्यथा नाही. तसंच आपलं मतदान आपणच केलं पाहिजे ना. सारख्या नावाचे किती लोक असू शकतात? बरं, नाव सारखं, चेहरा सारखा, वय सारखं, सही सारखी, इतकं साम्य असू शकतं का? मला तुम्ही सांगा. बरं, नसेल याचा अर्थ कुणीतरी तिथं बोगस केलं. राहुल गांधींनी जो आरोप केलाय ना, महाराष्ट्रात 70-80 लाख मतदान बोगस लावले गेलेले आहेत, याच्यापेक्षा माझ्याकडे मी स्वतः पुरावा देतोय. मी त्या मतदानाच्या केंद्रावर गेलो, रांगेत अर्धा पाऊण तास थांबलो. मी मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग घेतला. आम्ही ज्यावेळेस त्या ईव्हीएम मशीनच्या आता टोई वाजणार आहे त्याच्या अगोदर आपण शाई लावल्यानंतर किंवा लावायच्या अगोदर यादीत नाव चेक करतो. नाव माझं मी सांगितलं, पुकारलं गेलं. जागेवर तिथं माझ्या मतदानाच्या अगोदर मी पुण्यामध्ये 20-22 वर्ष संभाजी ब्रिगेडचं काम करतो. मी एक जिल्हाध्यक्ष पदावर राहिलेला, आता राज्याचा एक प्रदेश संघटक म्हणून, संभाजी ब्रिगेडचा महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता म्हणून काम करतो. बहुतांश जणाला माहित असेल नसेल, परंतु आपल्या वेगळ्या वेगळ्या ऍक्टिव्हिटीज, सामाजिक कामामुळे लोकांच्या न्याय हक्कासाठी भांडतो, आंदोलन करतो म्हणून कदाचित 100, 200, 500 लोकांपैकी 1-2 लोकांना तरी माहिती असतं की हा माणूस हा आहे. आता मला सांगा, मी मतदानाला गेल्यानंतर माझंच मतदान माझ्या अगोदर दुसरा कोण कसा काय करू शकतो? राहुल गांधींनी काय सांगितलंय की मतदान बोगस वाढलंय. मी काय म्हणतोय, अहो माझं असं म्हणा की एक प्रसिद्ध म्हणू नका, परंतु एक जागरूक नागरिक म्हणून जर संतोष शिंदेची ओळख असेल आणि त्याचंच मतदान जर बोगस अगोदर होऊन जात असेल, तर माझे सारखे एका त्या बूथ केंद्रावर, मतदान केंद्रावर समजा 10-20-50, कारण माझ्या अगोदर सुद्धा एका महिलेचं मतदान होऊन गेलं होतं. तिच्यासाठी मी बरीच चर्चा केली तिथं, त्या अधिकाऱ्यांवर आक्षेप घेतले. थोडी आपण साहजिक आहे, कार्यकर्ता आहे, आपण डांगडिंग करतोच तिथं. माझाच नंबर आल्यावर माझं मतदान दुसरं करून गेल्यावर मला आश्चर्य वाटलं. एकतर आपल्याला त्या ईव्हीएम मशीनवरच विश्वास नाही. ईव्हीएम मशीन मध्ये 100% घोटाळा होतोय, हे आपलं कालही मत होतं, आजही आहे आणि उद्या पण असणार आहे. एवढं होऊन सुद्धा जर त्या ठिकाणी मतदान सुद्धा बोगस होत असेल, तर मग लाखो मतदान जे लावले गेले, 60-70 लाख महाराष्ट्रात आणि महत्वाच्या शहरांमध्ये ते लाखोंमध्ये, म्हणून 70 लाख राहुल गांधीच म्हटलेत. आकडा थोडं मागे पुढे होईल. लगेच एवढेच बोलले होते तुम्ही खोटं सांगताय, कृपया असं काही म्हणू नका. मला आकडेवारीशी देणे येणं नाही, मी फॅक्ट बद्दल चर्चा करतो. माझ्याकडे एव्हिडन्स आहेत, मी स्वतःच पुरावा आहे ना, माझं मतदान बोगस झालं. मी तिथल्या मतदान केंद्राच्या प्रमुखाला आक्षेप घेतला, त्याच्यावरचा एसडीओ किंवा अजून कोण आला त्याच्यावरचा आला, सगळे जागेवर सस्पेंड होऊ शकत होते. मी आक्षेप घेतला, तरुण पोरं होती जे अधिकारी म्हणून. बराच मी तिथं डांगडू केला. माध्यमांनी बातम्या लावल्या न लावल्या, काही लोकांनी लावल्या, काही लावल्या नाही. मी माझ्या फेसबुक लाईव्ह वरून सुद्धा माझी म्हणजे जे काही मत होतं ते मांडलंय की महाराष्ट्रात नव्हे पुण्यातच बोगस मतदान व्हायला सुरुवात झालेली आहे. असं असताना मग ती जी बोगस मतदार लावली गेली, मतदारांनी सुद्धा मतदान केलं असेल, हे खोटं कशावरून नसेल? खरंय ना, हे खोटं ठरू शकत नाही. तुम्ही आता खोटं म्हणताय का त्या राहुल गांधीच्या वक्तव्याला? खोटं ठरवायचंय तुम्हाला त्यांना.
पण ते खोटं नाहीये. काँग्रेसमध्ये ते बळ नाहीये की ठणकावून समजून सांगायचं राहुल गांधी जे बोलले ती सत्य घटना आहे. मी महाराष्ट्रासमोर यायला तयार आहे. कारण बोगस मतदान जर माझ्या अगोदर झालं असेल, माझ्या अगोदर पण काही लोकांचं झालं, माझा नंबर आला, मग मला पर्याय काय? अहो, आम्ही म्हणतोय बॅलेट पेपरवर महाराष्ट्रात विधानसभा, आता स्थानिक स्वराज्य सुद्धा तशीच घ्या. त्यांनी सांगितलं साहेब तुमचा पर्याय म्हणून आपण आता चिठ्ठीवर मतदान, तुम्हाला वाटेल त्यांना मतदान करा. मग त्यांनी बॅलेट पेपर आणलं. साहेब त्याला शून्य किंमत आहे हो. ते घेतात कागदावर, पण ते कुठेही वळचणीला खोचून ठेवू शकतात. ती म्हणजे वापरात न येणारी चिठ्ठी आहे, कारण त्याला झिरो मान्यता आहे. पोस्टल मतदान आणि ईव्हीएम मशीनचं एवढंच ग्राह्य धरलं जातच. म्हणजे माझं मतदान मला करता आलं नाही, बोगस झालं. ते कुणाला झालं असेल? आमच्या इथं पहिला बी भाजपचा आमदार होता, आता सुद्धा तेच निवडून आले. आणि अख्खा खडकवासला मतदारसंघ म्हणत होता, अख्खा पुणे शहरात पण चर्चा होती की खडकवासल्याची भाजपची सीट पडणार. सगळे चर्चा करत होते, हे मी जबाबदारीनं सांगतोय. पण तरी पण ते निवडून आले. इथं कामाचा तुम्ही फक्त आढावा घ्या, काय कामं चालतात आमदार फंडाचे. तुमचं डोकं काम करणार नाही, कामच नसतात कधीच. ते बाहेर कुठं चालत असतील मला माहित नाही, फक्त नावावर आणि पक्षावर हे सगळं आहे. मला त्यांच्याबद्दल आदर आहे, मला त्यांच्याबद्दल पण काही बोलायचं नाही. माझा प्रश्न, मुख्यमंत्री महोदयांनी हा मुद्दा काढलाय म्हणून भाजपच्या आमदाराचंच उदाहरण दिलं. तुमच्या आमदाराला, आणि मी बघ जिल्हाधिकाऱ्यांकडे मेल केला, कोण दखल घेत आहे? कोणीही माझ्या त्या म्हणजे माझ्या अगोदरचं आणि माझं मतदान बोगस झालंय, मी आक्षेप घेतला, मेल पाठवलाय, माझ्याकडे मेल आहे समजा, परंतु यांनी दखल घेतली नाही. मला इतकं म्हणजे धक्का बसला की महाराष्ट्रात 100% हे जेवढे जास्त 137चा आकडा आमदारांचा फुगलेला आहे ना, हा बोगस मतदानावरचा आणि दुसऱ्याचे मतदान बोगस पद्धतीने मारल्याचा आकडा आहे, हे माझा विश्वास आहे. आता ही प्रक्रिया निवडणूक आयोगाशी संबंधित आहे. राहुल गांधींनी जे मर्मावर बोट ठेवलंय हे गोष्ट खरी. कायदेशीर बाबीत याच्यात जर तपास झाला, कारण निवडणूक आयोग म्हणतोय ना आमच्याकडे या, असं बाहेर बोलू नका मीडिया समोर, तुम्ही चर्चा करूया, मान्य ना. पण ज्या राहुल गांधी बोलले, एक सेकंद फक्त बाजूला ठेवा, जास्त वेळ ठेवू नका, लांब 1 सेकंद बाजूला ठेवा. माझं तर मतदान मी करायला गेलो तर झालं नाही, कुणी बोगस केलं? चेक करा त्या कॅमेरेमध्ये. संतोष शिंदे दुसरा कसा काय जन्माला आला? संतोष शिंदे दुसरा जन्माला कुणी घातला? सत्ताधारी लोकांनी बरोबर गेम करून स्थानिक तिथल्या आमदारांनी हा खेळ केला का? त्यांच्या कार्यकर्त्यांनी केला का? कोणी मतदान बोगस केलं? आणि तिथं जे बूथ प्रमुख बसलेले असतात ते काय करतात? बर, विशेष म्हणजे वाईट गोष्ट काय माहितीये का, वेगळ्या वेगळ्या पक्षाची लोक असतात, त्यांनी पण आज ऑब्जेक्शन घेतलं नाही हो. वाईट ह्या गोष्टीचं सुद्धा वाटलं. म्हणजे सगळी यंत्रणा कुरतडून टाकून बरोबर गेम ओव्हर झालाय असं मला वाटतं. म्हणून राहुल गांधी साहेब जे बोलले, महाराष्ट्रात बोगस मतदानाचा आकडा वाढलाय, टक्केवारी वाढली, हे 100% खरं आहे. पण जे रेग्युलर मतदार आहेत त्यांचं सुद्धा मतदान बोगस केलं गेलं, ते निवडणुकीला म्हणजे मतदान करायला जायच्या अगोदर. याचा सुद्धा आकडा फार मोठा आहे. त्याच्यामुळे हे सगळं संशयास्पद आहे. आणि मी त्या वक्तव्याशी तर सहमत आहे, कारण मला मतदान करायला नाही मिळालं. माझी दखल निवडणूक आयोग घेणार आहे का? आणि त्या शाळेवर, त्या शाळेच्या त्या बूथ प्रमुखावर, सरकारी अधिकाऱ्यांवर निवडणूक निर्णय अधिकारी, जिल्हा अधिकारी आणि राज्याचे निवडणूक आयुक्त हे कारवाई करणार का? आणि जर नाही कारवाई केली, आजपर्यंत नाही केली, वर्ष झालं नाही केली, याचा अर्थ सगळं सिस्टीमच मिळालेली आहे का? हा माझा तुमच्या समोरचा विषय आहे. मला एवढंच म्हणायचं बांधवांनो, तो विषय तर होऊन गेलेला आहे, सगळी प्रक्रिया होऊन गेलेली आहे. आता काय कोण रद्द होणार नाही, काही नाही. पण भविष्यात ज्या निवडणुका होणार आहे, मतदार म्हणून तुम्ही जागृत राहिलं पाहिजे. एका बाजूला शासन म्हणतं, निवडणूक आयोग म्हणतं, मतदार म्हणून तुम्ही आम्ही मतदान करा याचा जागर करता, जागृती करता.
मी सुद्धा बऱ्यापैकी केलेली होती, कारण मला त्याचा अभिमान आहे मी भारतीय असल्याचा. पण मतदान करायला गेल्यावर मतदानच अगोदरचा माणूस करून गेला असेल, ही किती बोगस सिस्टम झाली, याच्यावर माझा आक्षेप आहे. म्हणून राहुल गांधी जे बोलले ते खरंय. याचं उत्तर कोण देणार असेल तर मला नक्की द्या कमेंट मध्ये. तर तुमचं काय मत आहे, मी जे बोललोय ते खरं आहे की खोटं आहे, यावर पण चर्चा करूया. धन्यवाद. जय शिवराय, जय महाराष्ट्र. भारतीय संविधान जिंदाबाद. तरी सुद्धा आमचा लोकशाहीवर आणि संविधानावर विश्वास आहे. ईव्हीएम आहे तोपर्यंत आमचा कशावरही विश्वास नाही. भयानक पद्धत आहे.